जय भीम, नमो बुद्धाय. बहिणींनो, भावांनो, सगळ्यांना. आणि आज ब्लॉग मी बनवते अशा विषयावर की 14 एप्रिल आता संपत आली आहे. 30 तारीख आहे आज. त्याच्यामुळं म्हणलं चला एक ब्लॉग टाकावं. मग असं आहे की माझ्या आजोळची आज जयंती असते, शेवटची 30 एप्रिलला. मग आम्ही काय गेलो नाही यावेळेस. थोडेसे घरातले प्रॉब्लेम, त्याच्यामुळं नको म्हणलं. आणि ऊन पण लागते खूप. पोरांनी पण कंटाळाच केला, नकोच बोलले. मग त्याच्यामुळे गेलोच नाही आम्ही. तर विषय असा आहे, खुशीचा दिवस पण आहे आज आमचा आणि आनंदाचा दिवस पण आहे. कारण आजच्या दिवशी माझी मामी, म्हणजे 3 नंबरची माझी मामी आज वारलेली आहे. जयंतीच्या दिवशीच वारलेली आहे. ती पण करोनामध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळं खूप असं अवघड वाटते या दिवशी. जयंतीच्या दिवशीच मामी वारलेली आहे म्हणून. आणि म्हणजे ती कुणासोबत कशी पण राहू द्या तिकडं, पण आमच्यासोबत खूप चांगलं राहायची. म्हणजे माझ्या वहिनीची आई पण आहे ती, आणि मामाचीच मुलगी केली माझ्या भावाला, असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं मोठ्या भावाची सासू पण आणि मामी पण, दोन्ही पण आमचे नाते आहेत. आणि त्या दिवशी म्हणजे जयंतीच्या दिवशीच आता वारलेली आहे. हे बघा, मला बोलायला पण येत नाही, रडायला येते. तर असा प्रसंग होता की वहिनीचंच फक्त लग्न झालेलं, आणि वहिनीचंच लग्न झालं आणि नंतर वहिनीच्या भावाचं झालं आणि एका मामाच्या मुलीचं लग्न झालं होतं, तिचं, वहिनीच्या बहिणीचं. तर तिचं नात्यामध्ये हे आलं आणि त्याच्यामुळं मग तिचं लग्न तुटलं. फारकत वगैरे काय, डिवोर्स वगैरे झाला. आणि ती घरीच होती. आणि दोघंजणं मग लग्नाची राहिली. तिला पकडून 3घच राहिले. पण नंतर मग आमच्या मनीषाचं लग्न व्हायचं राहिलं होतं. मनीषाची तर अशी अवस्था होती त्यावेळेस की सांगूच नका बघा. एवढी बिकट अवस्था होती तिची. तिची दातखिळी बसायची, आई वारली म्हणून. असं एकदम झटका. मी आज तिला बोलले जाऊन, म्हणजे आमच्या मनीषाच्या दातखिळ्या बसायच्या, अशा दातखिळ्या बसून तिला आम्ही कसं तरी सावरलं त्याच्यातून. आणि नंतर मग म्हणजे असं एकदम, मी तिला आज बोलले, मामीला जाऊन बोलले. आमची आई तिथंच राहते, मामाच्या गावामध्येच. कारण आमच्या आईचं घर वगैरे सर्व तिथंच आहे. जाऊन बोलून आले मी. माझी आई पण आजारी होती म्हणून मी गेले होते. लॉकडाऊनमध्ये आम्ही गावाकडेच गेलो होतो राहायला. मग परत त्यावेळेस मी तिला बोलले, मी असं कसं झालं, आम्हाला कुणालाच माहितीच नाही. अचानक तिला नांदेडला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. आणि नंतर तिचा लो बीपीचा तिला अटॅक आला करोनामध्ये, आणि ती गेली. आता तिला 3 वर्ष पूर्ण झाले यावर्षी आजच्या दिवशी. आणि 4थं वर्ष लागलं बघा. दिवस किती लवकर लवकर जातात. आणि अजून दोघांची लग्न राहिली. चिल्ल्या पिल्ल्यांची आई गेली जयंतीच्या दिवशीच. अजून पण आम्हाला आठवण येते. आणि आता आमच्या मनीषाचं लग्न झालं पावसाळ्यामध्ये. झाले 9 महिने झाले तिच्या लग्नाला. त्यावेळेस पण आमची अशीच अवस्था होती. पूर्ण लग्नामध्ये रडून रडून सगळ्यांचे रडायचंच होतं. कारण मामीची खूप आठवण येत होती आम्हाला सगळ्यांनाच. आणि असं जयंतीमध्ये फिरायची. डोक्यावरती पहिलं कसं, आता त्यांनी स्वतःची पाणी फिल्टरची फॅक्टरी टाकली आहे माझ्या मामाच्या मुलांनी. तर मग आता ती काय करायची, स्वतःच्या डोक्यावरती जेवढी जयंतीमध्ये माणसं येतील, स्वतःच्या घरचं पाणी घेऊन जायची आणि पाणी पाजायची जयंतीमध्ये. असं कुणी बॉटल, अशा थंड पाण्याच्या बॉटल, पोते वगैरे त्याला लावलेले असले की हे घ्या पूर्व पाणी पिया म्हणायचे. कुणाचे पण असू द्या नातेवाईक, ते पहिले त्यांना पाणी द्यायची, त्यांच्या लेकरांना जवळ घ्यायची. आणि आत्ता पण आम्ही जयंतीमध्ये गेलो ना की आम्हाला असं वाटते कुठेतरी ती थांबलीच, असं पाण्याचा हंडा वगैरे घेऊन. आणि पाणी, या ग पोरी हो पाणी प्या, अशी म्हणती. अजून पण आठवण येते. मग त्याच्यामुळेच मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो, पण मागच्या वर्षी खूप पाऊस वगैरे झाला होता. मग असंच पाऊस वगैरे अवकाळी सुरू व्हायले. आणि यावर्षी पण जायची इच्छा होती, कारण पोरी खूप रडतात हो, काय सांगायचे. पोरी खूप रडतात.
आणि त्या पोरींची अवस्था बघवतच नाही असं होते. आता मनीषाचं लग्न झाले, मनीषा आता तरी पण तिला खूप आठवण येते आईची कुणाला आठवण येत नाही, प्रत्येकाचंच मुलांना येते आईची आठवण, नाही का. सोबळीची आज अवस्था अशी असेल की बस बापरे, सांगायचंच नाही. खूप रडते तिनं आणि आपण खूप रडतो. त्याच्यामुळे खूप आठवण येते, आम्ही तिला खूप मिस करतो या दिवशी. आणि आज तिला भावपूर्वक आमच्याकडून श्रद्धांजली माझ्या मामीला जयंतीची. तुला खूप मिस करतो मामी आम्ही. चला गया चांद कहाँ आसमां को छोड़ के, ढूंढ रहे हैं सितारे दिल